हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। छत्रपती शिवरायांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी शिवजयंती। मुख्याध्यापक तानाजी करांडे। पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शैक्षणिक संकुलात शिवजयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली। त्यांच्या महान कार्यासमोर नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे। महाराजांचे विचार आणि आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी शिवजयंती आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी केलं। येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांनी 396वी जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, सचिव जयंतीलाल शहा व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रावळ, मुख्याध्यापक तानाजी करांडे, ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत, बळीराम पोद्दार, बाळासाहेब चोपडे, सुरेश जाधव, मिलिंद शिरतोडे, गजानन पाटील, श्यामकांत मेंगाने, प्रीती नरुले, प्रज्ञा बिराज, स्मिता साळुंके, सुनीता कोळी, सुप्रिया चव्हाण, जितेंद्र पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थी यश मतकरी, सुमेधा गाडेकर, धैर्यशील पाटील, महेश्वरी सिसाळ, राजनंदिनी लेंगरे व धनश्री थोरात यांनी शिवचरित्रातील विविध प्रेरणादायी प्रसंग सादर केले। पोवाडे आणि भाषणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब चोपडे यांनी मानले। या स्वराज्यामध्ये आपण काम करत असताना आपणही त्यांचा आदर्श घ्यावा, त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, त्यांचा आदर्श, त्यांची शिस्त, संस्कार या सर्व गोष्टींचा आदर्श जरी आपण आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये घेतला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्यासारखी होईल। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।